गेल्या कित्येक दिवसापासून शहरात पाणी पुरवठा नियोजनाचे काम सोलापूर महानगरपालिकेकडून विस्कळीत असून याचा फटका सोलापूर शहर तसेच जिल्हावासियांना बसत आहे। पाणी पुरवठा नियोजनाचे काम लवकर पूर्ण करा, तसंच प्रभाग क्रमांक 1 मधील विविध कामे करा। यासाठी प्रभाग 1च्या वतीने 4 हुतात्मा चौक परिसरातून सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। सुरुवातीला 4 हुतात्म्यास अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता। सोलापूर महानगरपालिकेचा धिक्कार असो, आमच्या प्रभागातील कामे पूर्ण करा अशी मागणी यावेळी महिलांनी केली। या प्रसंगी माध्यमाशी बोलताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सुजित अवघडे तसंच महिला संघटक शोभा सोनवणे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं। या मोर्चाप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, बसवराज कोळी, वाहतूक खेलचे इरफान शेख, अल्फराज आबादी राजे, प्रज्ञासागर गायकवाड, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने 1 नंबर प्रभागातील महिला तसंच पुरुष मंडळी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाची शहर संघटक आहे। आज मी 1 नंबर प्रभागमध्ये 40 वर्षाची रहिवासी आहे, तरी आत्तापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे। तरी वारंवार मी प्रत्येक झोनला मी फोन लावत असते। या ठिकाणी या महिला गेलेल्या, या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले, या ठिकाणी या गटारी सुटलेले आहेत, तरी एकही अधिकारी 1 नंबरला गेले की 2 नंबरला जावा, 2 नंबरला गेले की 1 नंबरला जावा। माझा फोन असतो, प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा, तरी आमची दखल घेतली जात नाही। आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्व सुविधा कराव्या। सुजित अवघडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष। मी प्रभाग क्रमांक 1 मधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमच्या भागातील कामं मंजूर झालेली आहेत, सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत। ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे, तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे। वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे, त्यांना येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत, तरी पण कुठलेच कामं होत नाहीत। जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनं दिली जातात की आज होतील, उद्या होतील, परवा होतील, असं वारंवार आश्वासनं दिलेले। सध्या पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे। तिथं असे रस्ते पण नाहीत, ॲक्सिडेंट होतात, लहान मुलं शाळेला येतात जातात, पडण्याची शक्यता आहे। परत ड्रेनेज लाईन प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं, प्रत्येकाच्या घरात पाणी साचलेलं आहे, पूर्ण महिला मिश्रित पाणी प्रत्येकाच्या घरात येतं। ही खूप मोठी समस्या झालेली आहे, त्यातून रोगराई पसरत आहे। बुद्धविहार आमच्या चौकात मेन मातोश्री चौक आहे, तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण 1-1, 2-2 फूट पाणी साचलेलं असतं। तिथं बुद्धविहार आहे, सांगून सुद्धा महापालिका प्रशासन वारंवार कळवतो, तरी पण त्यांनी काय प्रतिसाद देत नाहीत। त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे, त्यांचा ह्याच्यातून मी निषेध व्यक्त करतो। हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे, नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करू। नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग 1 नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे। सदर प्रभागामध्ये देवाबत्ती, ड्रेनेज, रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। आपण म्हणता जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं। प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते त्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्या मोर्चाची दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी या भागातील विकास करण्यासाठी, त्याचे कामं करण्यासाठी पुढे येतील असे मी अपेक्षित होतो। आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष असतील, सुनील तटकरे साहेब असतील, त्यांच्याकडे आम्ही पोहोचू आणि प्रशासनाला हे कामं करण्यास भाग पाडू। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।